प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 19 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागात त्यांनी खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो. सारंगला ऐश्वर्याबद्दल बरंच काही खरं कळलंय. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की ही जानकी अशी थकून भागून झोपलेली असते, म्हणजे बसलेली आहे ती शांतपणे, पण सहज ती विचारते या ऋषिकेशला, काय हो, आपल्या दोघांमध्ये वाद झाले तरी तुम्ही तिथे कसे काय आलेत माझ्या मदतीला? नेमकं असं काय झालं? कुठला विचार तुमच्या मनात आला आणि तुम्ही माझ्या मदतीला आलात? आता बघा, ऋषिकेश डायरेक्ट म्हणतो सौमित्रमुळे. जानकी ते ऐकते आणि म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही ऋषिकेश? पुन्हा म्हणा. सौमित्र? तुम्ही सौमित्र नाव घेतलं? जानकी म्हणते, काय बोललात तुम्ही सौमित्र भाऊजींशी? काय म्हणाले ते सांगा ना. ऋषिकेश म्हणतो, काही नाही, तो मला ते सांगत होता की मी जानकी सोबत असायला हवं, तू जा वहिनीकडे दादा, असं तो मला समजवत होता. मग जानकी म्हणते, मग तुम्ही काय म्हणालात त्यांना? त्यामुळे तुम्ही तिथे आला होतात का? मग आता हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अजिबात नाही, मी माझ्या मनाला वाटलं म्हणून तिथे आलो होतो. आता जानकी ऋषिकेशचं हे उत्तर ऐकून खूप हसायला लागते. मग ऋषिकेश म्हणतो, ए जानकी, तू का हसतेस ग? हसू नकोस बरं. जानकी गंमतच करत म्हणते त्याला की अरे मी कुठे हसते ऋषिकेश, काहीही, मी हसत नाहीये. खरं तर मला खूप आनंद झालाय. पण तुमचं काय चाललंय ऋषिकेश? आता ऋषिकेश सुद्धा गालातल्या गालात हसतो छान. मग आता जानकी म्हणते, बघा, आज तुम्ही कोड्यात पडला होतात, काय करायचं ते कळत नव्हतं. अशा वेळेला सौमित्र भाऊजीच आले ना मदतीला धावून, त्यांनीच तुम्हाला समजवलं. ऋषिकेश, आपल्याला मदतीसाठी आपलीच माणसं धावून येत असतात, कळलं ना तुम्हाला आता? ऋषिकेश म्हणतो, जानकी तसं तुझं बरोबर आहे, पण कोण आपली माणसं, कोण परकी माणसं, माझ्या नाही ग लक्षात येते. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, पण विचार करा, सौमित्र भाऊजींचा काय फायदा होता? आपल्याला त्यांनी शेत नांगरायला दिलं, आपल्याला सगळ्या तिथे साधनं त्यांनी आणून दिलेत, तुम्ही किती काय काय बोललेत त्यांना, पण तरी ते मदतीला आले ना आपल्या. कशासाठी आले ते? हे सगळं आपलं कुटुंब आहे म्हणूनच ना. अहो ऋषिकेश, आज आपण जिंकलोय, त्या सयाजीरावाच्या नाकावर टिचून आपण आज जिंकलोय. फक्त ही आपली जीत नाहीये, ही सगळ्या आपल्या गावाची, आपल्या शेतकरी बांधवाची जीत आहे. आज आपले शेतकरी उजळ माथाने त्यांच्या हक्काचं, त्यांनी पिकवलेल्या मेहनतीचं, म्हणजे त्यांचं हक्काचं पीक ते आता बाजार समितीत विकणार आहेत. हो ना ऋषिकेश? मग आता ऋषिकेश म्हणतो, हो जानवी, तुझं बरोबर आहे. जानकी आता अश्रू आणते डोळ्यात आणि म्हणते, तुमचं सगळं बरोबर आहे ना ऋषिकेश? आता सुरुवात झाली आहे. आता तुम्ही तुमच्या लहान्या भावाचं ऐका. आपलं कुटुंब आपल्याला एकत्र हवंय, तसं सौमित्र भाऊजींना सुद्धा वाटतंय. हो. ऋषिकेश मात्र त्याचा राग विसरलेला नाहीये. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अजिबात नाही, सौमित्राने सांगितलं म्हणून मी तिथे आलेलो नाहीये, मला माझ्या मनाला वाटलं म्हणून मी तिथे आलोय. योगी नको त्या लोकांना क्रेडिट देऊ नको. माझं कुटुंब हे 3 लोकांचंच आहे, मी एवढंच मानतो. आणि सॉरी, मी तुझ्यावर विश्वास न ठेवता म्हणजे तिथे आलो नाही लवकर, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. आता जानकी अचानक अशी उठून उभी राहायला लागते ना, तेव्हा तिच्या पायामध्ये जरा जोरात अशी कळ येते आणि ती खाली पडते. ऋषिकेश पटकन तिला सावरत म्हणतो, बापरे जानकी, अगं काय झालं तुला? हे काय लागलंय? जानकी म्हणते, काही नाही आहो, ते जरा मातीमध्ये पाय होते ना, त्यामुळे जर असं सवय नसल्यामुळे झालंय ते. ऋषिकेश म्हणतो, काय सवय नाही? बघ बरं किती लागलंय तुझ्या पायाला. ऋषिकेश तिच्या पायाला आता काय लावतो काही माहिती नाही, पण काहीतरी लावून देतो तो तिच्या पायाला. पण आज बऱ्याच दिवसानंतर अवंतिका दाखवलीये प्रेक्षकांनो सौमित्र सोबत. आता ऋषिकेश जानकी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिच्या पायाला ते अँटीसेप्टिक काहीतरी लावून देतो. असो, तर आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांचा सीन त्यांनी खूप छान दाखवलाय. सौमित्रने अवंतिकाला झालेला सगळा प्रकार सांगितला. आता अवंतिका ते सगळं नवलाईने ऐकून घेते आणि म्हणते, बापरे सौमी, अरे हे सगळं किती एक्साइटिंग आहे, म्हणजे मजा आली नाही हे सगळं बघायला तुला? मग सौमित्र म्हणतो, अगं हो, खूप छान वाटलं. तुला माहितीये, त्या दोघांनी मिळून शेती नांगरली, आपल्या जानकी वहिनीने सयाजीरावांसोबतची पैस जिंकली ग. अवंतिका म्हणते, पण मला सांग सौमी, हे सगळं झाल्यानंतर ऐश्वर्या शांत बसणार आहे का? ती परत परत काहीतरी उद्योग करणार आणि परत परत ती दादा वहिनींना त्रास देणारच आहे. सौमित्र म्हणतो, पण अवंतिका, अगं दादा वहिनी आहेत ना, ते तिचा डाव नक्की हाणून पाडतील, मला खात्री आहे. मग आता ही अवंतिकाचं म्हणणं एकदम बरोबर आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते, इन शॉर्ट काय, अरे हे सगळं चालूच राहणार ना, त्या ऐश्वर्याला काही उद्योग नाहीये, तिला ना नेहमी सतत वाद निर्माण करणं, नसलेले पुरावे निर्माण करणं, म्हणजे लोकांमध्ये भांडणं तयार करणं, सगळं लावणं, ते भांडणं करणं, या सगळ्यामध्ये ती खूप एक्सपर्ट आहे.
तिचे गेम ती खेळतच राहणार आहे अरे सौमी, पण त्याचे पडसाद आपल्या आयुष्यात कशाला उमटू द्यायचे? म्हणजे किती दिवस आपण हे सगळं सहन करायचं, सावरत बसायचं? मला सांग सौमी, आपल्याला आपलं आयुष्य नाही का, आपली सुटका इथून कधीच होणार नाही मग. सौमित्र म्हणतो, अगं असं काय बोलतेस अवंतिका, सुटका व्हायला आपण काय अडकलोय का? हे आपलं घर आहे ना. अवंतिका म्हणते, अरे हो, पण आपण या घरात आल्यापासून हरवलोय रे. म्हणजे तूच मला सांग, इथे आल्यापासून आपण शांतपणे एकमेकांचा हात हातात घेऊन कधीतरी आपण एखाद्या विषयावर बोललोय का सौमी? नाही ना. अरे खरं सांगते तुला मी, या घरामध्ये एवढा ताण आहे ना की आपण फक्त याविषयीच बोलत असतो. अरे सौमी, आपण एकत्र आहोत, आपलं लग्न झालंय, पण काय रे, म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्या दोघांना बराच वेळ आहे, आपण आपले करिअर बघूयात, आपल्या घराकडे परत जाऊयात. ए सौमी, तुला कळते ना मी काय बोलते ते? आता सौमित्र फक्त म्हणतो अवंतिकाला, कारण त्याला काही पटलेलं नाहीये हिचं बोलणं. आता अवंतिका म्हणते, हू आणि हू काय रे, सर्जा खंड्यासारखं काय हू करतोयस? मी तुला काहीतरी विचारते ना, चल बोल, मला उत्तर दे. आपण कधी घरी जाणार आहोत सांग ना मला. सौमित्र म्हणतो, जाऊ आपण, म्हंटलो ना तुला मी, नक्की जाऊ, पण मी विचार करतो तुला आणि नंतर सांगतो कधी जायचं ते. अवंतिका म्हणते, नाही सौमी, अजिबात नाही, दरवेळेला तू असंच बोलतोस, या वेळेला मला कन्फर्मेशन दे बरं, कधी जाणार आहे आपण घरी ते. आता सौमित्र तिला उत्तर देतो, दादा वहिनी मानाने जेव्हा या घरात परत येतील ना अवंतिका, आपण तेव्हा या घरातून परत जायचंय. तुला सांगतो मी, अगं थोडीशी कळ सोस ग प्लीज, तो दिवस उजाडेल लवकर आणि तेव्हा तुलाच या घरातून जावंसं वाटणार नाही. प्लीज अवंतिका, ऐकून घे माझं. आता सौमित्र म्हणतो, बघ तू, तुलाच इथे थांबावंसं वाटेल, तू स्वतः मला म्हणशील की मला या घरातून जायचंच नाहीये. आता अवंतिकाने सौमित्रच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय खरा, पण आता प्रेक्षकांनो, म्हणजे बघा तुम्ही, माझा असा अंदाज आहे की आता एका पॉइंटला असं होणार आहे की ऐश्वर्या बरीचशी बाजी जिंकणार आहे, कारण ऐश्वर्या आता या दोघांनाही घरातून हाकलवून द्यायला कमी करणार नाहीये आणि तिचंच राज्य असेल. पण जेव्हा तिचे पाप भरतील तेव्हा कुठे या ऐश्वर्याच्या पापाचा घडा फुटेल आणि जानकी ऋषिकेश घरी येतील. पण तो दिवस इतक्या लवकर येईल असं वाटत तर नाही. त्यामुळे तुम्ही कुठलेही फेक रिव्ह्यूजवर विश्वास ठेवत जाऊ नका, असं माझं आपलं तुम्हाला सांगणं आहे. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, नको ना, राहू द्या ना, कशाला करताय तुम्ही ते सगळं? आता ऋषिकेश म्हणतो, राहू दे जानकी, काय ग, तुम्ही बायका पण किती सहनशील असता ग, म्हाताऱ्या झाल्या तरी चालूच असतं तुमचं हे करणं ते करणं. मग आता ही ऋषिकेशला म्हणते, तुम्ही पण पुरुष असेच असता की, लहान सहान जखमांना कुरवाळत बसता, सोडा होते, एवढं काही झालेलं नाहीये मला. आता ऋषिकेश काहीतरी चंदन वगैरे लावतोय वाटतं तिच्या पायाला आणि म्हणतोय, किती लागलंय ग तुला जानकी? अगं तुला दुखत कसं नाहीये? अगं लाल भडक झालाय तुझा पाय. अगं एवढा मोठा नांगर होता तो, आणि बायकांना मी कमी नाही लेखत आहे ग, अगं पण नांगर ओढणं हे सोपी गोष्ट नाहीये. हे मात्र खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि त्यातल्या त्यात यांनी ओल्या शेतीमध्ये नांगर ओढलं होतं, त्यामुळे ते सगळ्यात कठीण आहे बरं का, ओल्या जमिनीमध्ये नांगर असं जे एवढं सोपं नसतं प्रेक्षकांनो, खूप मोठं काम केलंय यांनी. आता जानकी म्हणते, अहो ऋषिकेश, बाई संसाराचं ओझं पेलते, संसाराचं शेत कसायला हिमतीचं नांगर बाईलाच ओढावं लागतं ऋषिकेशराव. माणूस स्वप्नांचं बियाणं पेरत जाते आणि बाई हुशारीचं पाणी शिंपडत जाते, तेव्हा कुठे सुखाचं पीक येतं. आणि मला सांगा, संसार आपल्या दोघांचा आहे की नाही? मग तुमच्या बरोबरीने मी सुद्धा नांगर ओढला तर काय बिघडलं? मग आता ऋषिकेश म्हणतो, नांगर दोघांनी ओढला, पण जखम तर तुझ्या एकटीच्या पायाला झाली की नाही? हे बघ, मला तुझ्या पायाला औषध लावू दे बरं जानकी, आता तू बोलू नकोस काही. आणि हे काय ग, प्रत्येक वेळेला बायकोनेच नवऱ्याची काळजी घ्यायची का? नवऱ्याचं पण तेच कर्तव्य आहे ना, बायकोची काळजी घेणं. इतकं लागलंय तुला, मला नाही बघवते जानकी. सोन्याचं पैंजण घालून फुलांच्या पायघड्यावर चाललं पाहिजे या माझ्या पावलांनी, पण तीच पावलं मी काट्याकुट्यात नेतोय. माझ्यामुळे हे सगळं होतंय जानकी, सगळं माझ्यामुळे होतंय. आता ही जानकी म्हणते, असं का बोलता हो तुम्ही, असं का विचार करताय, असं काही नाहीये. मग ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, मी तुला शब्द देतोय जानकी, ह्याच पायाखाली नाही मखमल आणून पसरले ना, तर या जानकीचं ऋषिकेश नाही म्हणवणार. आता जानकीला तिच्या नवऱ्यावर पूर्ण ठाम विश्वास आहे. आजचा भाग ना जरा इमोशनल दाखवलाय त्यांनी. तर बघा, ही जानकी म्हणते, माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही हे नक्की कराल.
जानकी म्हणते, या घडीला तुम्ही मला हे बोललात हेच खूप वाटतंय हं. आता तेवढ्यात ओवी येते तिथे. ओवी आल्या आल्या म्हणते की आई बाबा उद्या माझी शाळा लवकर सुटणार आहे, तुम्ही मला लवकर घ्यायला या हं दोघे जण. पण आता ऋषिकेश म्हणतो, अगं ओवी उद्या नाही जमणार रे बेटा मला शाळेत घ्यायला यायला. उद्या मला बाजार समितीच्या भावांची सगळ्याची चर्चा करायची आहे. मग ओवी म्हणते, अगं आई तू येशील का घ्यायला? मग आता ही जानकी म्हणते, बेटा मला पण वॉशिंग पावडर विकायला जायचंय ग, मला पण नाही जमणार यायला. एक काम करायचं का, गुलाब काका आणि सगुणा काकू आले तर चालेल का तुला? ओवी म्हणते चालेल. आता लगेच ओवी हो म्हणते, तर या दोघांनाही नवल वाटतं. आणि आता ऋषिकेश म्हणतो, बापरे माझी ओवी किती समजदार झाली, बापरे बाप खरंच माझी ओवी फारच गोड आहे. जानकी पण तिचं कौतुक करते आणि म्हणते, बापरे ओवीने कटकट केली नाही, त्रागा केला नाही आणि पटकन आई बाबाचं ऐकलं सुद्धा. आता बघा प्रेक्षकांनो खूप छान वाटते या दोघांना सुद्धा की ओवी काहीच किरकिर करत नाहीये. आता हा ऋषिकेश त्या ओवीला पटकन मांडीवर घेऊन म्हणतो, ओवी बेटा उद्या माझ्याकडे पैसे आले की तुला काय आणू सांग बरं, तुझ्यासाठी पुस्तक आणू, बाहुली आणू का चॉकलेट्स आणू? मग ओवी म्हणते, मला काही नको. ए आई मला ना त्या दिवशी महाप्रसाद खाल्लेला शिरा आहे ना, तो तसा शिरा मला टिफिन मध्ये देशील का ग आई? मग आता हा ऋषिकेश म्हणतो, शिरा तुला शिरा एवढा आवडला ओवी? मग आता ओवी म्हणते, हो बाबा मला ना तो शिरा फार आवडला होता, किती यम्मी लागत होता तो, मला त्या शिऱ्याचीच क्रेविंग होते, म्हणजे तिला शिरा खावासा वाटतोय. ऋषिकेश म्हणतो, चालेल बेटा आपण नक्की शिरा करूयात. आता ओवी म्हणते, हो आणि यावेळेला आपण सगळे पोटभर शिरा खाऊयात. पाहिलं ना प्रेक्षकांनो, पोरांना जेव्हा अन्न समोर दिसत नाही तेव्हा अन्नाची कशी किंमत कळते, तसं ओवीच्या बाबतीत झालंय. तर आता यांनी दुसऱ्या दिवशी हा गुलाब तिथे काम करत असतो या रणदिवेच्या घरात. आणि आता त्याला या जानकीचा फोन येतो. तो म्हणतो, हा बोला जानकी ताई काय म्हणताय? मग जानकी म्हणते, गुलाब काका काय चाललंय तुमचं? गुलाब म्हणतो, बोला जानकी ताई समजा ठीक आहे ना? आता जानकी म्हणते, गुलाब दादा माझं एक काम कराल का? अहो मला ना पावडर विकायला जायचंय, तर ओवीला शाळेतून. आता गुलाब तिला पूर्ण वाक्य करूच देत नाही आणि म्हणतो, ओवीला शाळेतून आणायचं ना, मी आणतो ना, कशाला काळजी करताय? मग आता जानकी म्हणते, थँक्यू गुलाब काका, थँक्यू सो मच, तुम्हाला माझ्याकडून वॉशिंग पावडर फ्री. गुलाब म्हणतो, वहिनी साहेब तुम्ही पण फार कॉमेडी करता, मी आता ओवी ताईंना शाळेतून आणतो आणि मग तुम्हाला फोन करतो हा. आता गुलाबने फोन ठेवून दिलाय, पण आता हे वाक्य सुमित्राबाईंनी ऐकले गुलाबचे. आता गुलाबने फोन ठेवून दिलाय. आता सारंग येतो बरं का तिथे आणि म्हणतो, काय हो गुलाबराव कोणाशी बोलत होतात? एवढं हसून हसून बोलत होतात फोनवर, ते कोण होतं कोण फोनवर? गुलाब जरा घाबरतो आता, पण म्हणतो, आओ सारंग दादा ते माझ्या मित्राचा फोन होता, त्याच्याशीच बोलत होतो, बोला ना तुम्हाला काही पाहिजे का? सारंग म्हणतो, हो पाहिजे ना, उत्तर पाहिजे तुझ्याकडून. काय रे गुलाब? मला ऐश्वर्या सांगत होत्या की त्यांच्या तोंडाला चिखल लागल्यावर तू फार हसत होता म्हणे त्यांना, काय झालं काल तिथे ते सांग. आता गुलाब म्हणतो, अरे बापरे अहो ऐश्वर्या वहिनींनी तुम्हाला काही सांगितलं नाही का सारंग दादा? सारंग म्हणतो, तू काय मला विचारतोय, मी तुला विचारतोय ना, तुला जे विचारलं ते सांग, काय घडलं तिथे सांग पटकन. गुलाब म्हणतो, जाऊ द्या ना सारंग दादा, कशाला विचारताय, एवढं काही घडलं नाहीये. सारंग म्हणतो, घडलं कसं नाहीये सांग, मी तुला साधं विचारतोय ना गुलाब, काय घडलंय तिथे सांग ना, तू सांगणार नाही का रे मला? मग गुलाब सांगतो दादा, मी तुम्हाला सांगतो, काल लई मोठा कल्ला झाला बघा. सारंग म्हणतो, कल्ला झाला म्हणजे नेमकं काय झालं? आता प्रेक्षकांनो या दोघांच्या पूर्ण गप्पा सुमित्राबाईंनी पण ऐकल्यात बरं का. गुलाबने स्टोरी फार छान रंगवून सांगितली, अगदी मी सांगते ना तशी. आता गुलाब कसा म्हणतोय बघा, अहो सारंग दादा काल लई कल्ला झाला. काल आपल्या जानकीताई शेत नांगरणार होत्या, तेव्हा ऐश्वर्याताई तिथे गेल्या आणि म्हणाल्या की मी शेत नांगरायला माझे बैल देणार नाही. सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या असं म्हणाल्या? आपले सर्जा आणि खंड्या त्यांना द्यायला नाही म्हणाल्या त्या? गुलाब म्हणतो, हो नाही म्हणाल्या ऐश्वर्या. मग सारंग म्हणतो, काय झालं मग? जानकी वहिनी चालली गेली का घरी? काय नेमकं झालं काय रे गुलाब? गुलाब म्हणतो, आपल्या जानकीताई काय अशा घरी जाणाऱ्यातल्या आहेत का? त्यांनी असं एकटीने ते नांगर असं खांद्यावर घेतलं आणि एकटीनं ते नांगर चालवायला सुरुवात केली. घामाच्या धारा होत होत्या, वर ऊन होतं आणि आपल्या जानकी वहिनी ताकदीनिशी सगळं शेत नांगरत होत्या. आता वहिनी नांगरता नांगरता
तोल गेला वहिनीचा. अहो सगळे लोक टाळ्या वाजवत होते, सगळा गाव जमा झाला होता. सारंग म्हणतो बापरे, मग काय झालं? मग आता गुलाब म्हणतो तेव्हा तिथे ऋषिकेश दादा आले. ऋषिकेश दादा आले आणि त्यांनी जानकी वहिनींना सोबत केली. ऋषिकेश दादा आल्यावर तर समद गाव कल्ला करू लागलं, एकच वादा ऋषिकेश दादा. आणि समदे लोक दादाकडे आणि जानकी वहिनीकडे बघत होते. शेत कमी आणि आखाडा जास्ती वाटत होता. दादा वहिनीनं समद शेत नांगरून काढलं बघा. आता सारंग ते सगळं थरार ऐकतो आणि ऐकतच राहतो. सुमित्राबाईंना खूप अभिमान वाटतो हे सगळं ऐकताना. गुलाब म्हणतो अहो ऐश्वर्या ताई, सयाजीराव सगळे तिथे होते आणि आपल्या जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादाला बघून त्यांची हवा टाईट झाली आणि आपल्या जानकी वहिनी चॅलेंज जिंकल्या. आणि पुढे काय झालं माहितीये? सारंग म्हणतो काय झालं? मग गुलाब म्हणतो ऐश्वर्या वहिनी लई चिडल्या. जानकी वहिनीला म्हणाल्या, ओ जानकी वहिनी जा तुम्ही इथून. आणि हे नेमकं आपल्या खंड्यानं ऐकलं ना. आता खंड्यानं ऐकलं आणि तो चिडला आणि खंड्यानं ऐश्वर्या वहिनीला मारली ना अशी टक्कर. आणि ऐश्वर्या वहिनी धाडकन जमिनीवर पडल्या आणि अशा काळ्या निळ्या झाल्या मातीमध्ये आणि समदे हसायला लागले ना त्यांच्यावर. गुलाब हसायला लागतो. सारंग त्याच्यावर चिडून म्हणतो गप्पा बस, माझी बायको मातीत पडली आणि तू हसतो, तुला हसायला येतोय? गप्पा बस, जा माझ्यासाठी चहा कर जा बरं. आता सारंगनी हे ऐकल्यावर सारंगचं डोकं तापतं ना प्रेक्षकांना. मजा येते आता. खरं तर मी खूप एक्सायटेड आहे उद्याचा भाग ऐकायला. खूप मजा येणार आहे उद्याचा रिव्ह्यू ऐकायला. पण तुम्हाला ना थोडीशी वाट बघावी लागेल प्रेक्षकांनो. कारण काय आहे ना, आधी मला TTMचा रिव्ह्यू द्यावा लागतो, मग आता नवीन मालिकेचा रिव्ह्यू येतो आणि मग हा द्यावा लागतो घरोघरीचा. पण तुम्हाला आवडतो ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला, मग माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून म्हणते चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. काल तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार. तर आता गुलाब असा स्टोरी सांगतो या सारंगला आणि आता तो घरात जाणार असतो. तेव्हा सुमित्राताई त्याला दारात आडव्या जातात आणि म्हणतात काय रे गुलाब, खरंच जानकीने आणि ऋषिकेशने ते अख्खं शेत नांगरलं का रे? गुलाब म्हणतो हो वहिनी साहेब, सगळं शेत आपल्या जानकीताईने आणि ऋषिकेश दादाने नांगरलं. सगळे लोक बघत होते, गावातले सगळे लोक. म्या तिथेच होतो. ऊन असताना, शेतात बैल नसताना त्यांनी शेत नांगरलं. अहो शेतकऱ्यांसाठी खूप लढाई करतायत ते. शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. पण वहिनी साहेब मी जरा दुपारी लवकर जाऊ का? आता या सुमित्राबाई म्हणतात तू ओवीला आणायला चाललाय ना? नाही, मगाशी तू फोनवर बोलत असताना ते ऐकलंय मी. आता गुलाब म्हणतो त्याचं काय झालं ताईसाहेब, आज दादा वहिनी कामात आहेत आणि ओवीताईची शाळा आज लवकर सुटणार आहे, म्हणून त्यांनी मला सांगितलंय ओवीताईला शाळेतून आणायला. सुमित्राबाई म्हणतात बरं, तू एक काम कर, मी न ओवीला आणायला जाते, म्हणजे तू राहू दे. गुलाब म्हणतो काय सांगताय ताईसाहेब, तुम्ही जाणार? मग आता या म्हणतात सुमित्राबाई हो रे गुलाब, जेव्हापासून आपली ओवी रडत रडत गेली ना घरातून, तेव्हापासून माझं चित्तच थाऱ्यावर नाहीये बघ. ओवीला मी भेटले ना की मला बरं वाटेल आणि माझंही मन हलकं होईल रे. मग आता गुलाब खुश होऊन म्हणतो वा, चालेल की वहिनी साहेब, ओवीताई तुम्हाला बघून खुश होतील. पण ओवीताईंना संशय आला तर? सुमित्राबाई म्हणतात नको टेन्शन घेऊ रे, मी काही कोणाला कळूच देणार नाही. पण काहीही झालं ना, कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या ओवीला भेटणारच आहे आणि जाताना माझ्या ओवीला गोडाचा शिरा करून घेऊन जाईल आणि माझ्या हाताने भरवेल रे तिला. तिलाही बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. मी तुझ्याशी बोलत काय बसले, मी जाते आणि शिरा करते आधी. आता सुमित्राबाई खूप एक्सायटेड आहेत ओवीला भेटायला. आता गुलाब विचार करतो अरे वा जानकीताई, तुम्हाला वाटतं तसंच होणार आहे. आता देवी आईची कृपा होणार आणि हे घर पहिल्यासारखं होणार. काय वाटतं प्रेक्षकांनो, या गुलाबची इच्छा पूर्ण होईल का? बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आता या मालिकेचं शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. बाजार समितीचे काही शेतकरी ऋषिकेशचं कौतुक करायला आले त्याच्या घरी. त्याला म्हणतात की ऋषिकेश दादा, तुम्ही असले की बळ मिळतं आम्हाला, तुम्ही आता याल ना बाजारात? ऋषिकेश म्हणतो हो येणार. तर तेवढ्यात जानकी या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते हो तुमचं अगदी बरोबर आहे, हे असले ना की सगळ्यांनाच बळ येतं. आता ऋषिकेश सगळ्या लोकांना चहा देतो. गावामध्ये ना प्रेक्षकांनो सकाळी सकाळी किंवा एनी टाइम कधीही कोणी आलं ना तरी चहा द्यायची पद्धतच आहे. तुम्हा सगळ्यांना, बऱ्याच लोकांना माहितीच असेल, मी आपलं सहज सांगितलं तुम्हाला.
आता हे लोक म्हणतात, वहिनी तुम्ही पण या ना आमच्या सोबत. वहिनी म्हणजे जानकी म्हणते, येणार ना, जिथून आपल्याला उठवण्याचा प्रयत्न केलाय ना, तिथेच आपण बाजार बसवतोय म्हटल्यावर तिथे तर यायलाच हवं मी. आता हे लोक म्हणतात, दादा आता माल खूप आहे, कसा माल विकायचा आपण लोकल मार्केटमध्ये? आपला माल पुण्या मुंबईला पाठवता येईल का आपल्याला? ऋषिकेश म्हणतो, आता सुरुवात झालीये ना, आपण सगळं मॅनेज करू, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत, आपण सगळं नीट करूया. आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता आता पुढे बघा प्रेक्षकांना, उद्याच्या भागात त्यांनी दाखवणार आहे की हा सारंग ऐश्वर्याला जाब विचारतो आणि म्हणतो, काय हो ऐश्वर्या, तुम्ही जानकी वहिनींना बैल का नाही दिले शेत नांगरायला? का असं वाईट वागल्यात माझ्या जानकी वहिनीशी? आता ऐश्वर्याची दातखिळी बसलीये, काय उत्तर द्यावं ते कळत नाहीये. पण आता बघूया तिच्याकडे कुठलं उत्तर तयार असेल यासाठी. पण आता इकडे या सुमित्राबाई गेल्या ना ओवीला भेटायला आणि ओवीशी खेळतात, तिला पोटभर खाऊ घालतात शिरा. ओवी एकदम खुश होऊन जाते. पण इकडे ऋषिकेश चिडतो गुलाबवर की तू ओवीला शाळेतून घ्यायला का नाही गेलास? आता गुलाब काही बोलणार, तेवढ्यात ऋषिकेश राग शाळेत पोहोचतो. पण तिथे शाळेत गेल्यावर त्याला सुमित्राबाई दिसतात, त्यामुळे तो प्रचंड आता खवळणार आहे असं दिसतंय खरी. पण जानकी तिथे आधीच पोहोचते, म्हणजे ऋषिकेश गेल्या गेल्या जानकी पोहोचते. आता या माय लेवकांचं काहीतरी असं चांगलं बोलणं होईल का तिथे, हे आता उद्या बघूयात आपण. म्हणजे या ऋषिकेशला सुमित्राबाईंबद्दल काही वाटतं का, किंवा ह्या त्यांना त्या ऋषिकेशला काही बोलतात का, ते आता उद्याच्या भागात कळेल. त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर, रिव्ह्यू विथ अनघावर. आणि आता भेटूयात उद्या सकाळी नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.